उमेदवार देणार नाहीत पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना. उमेदवार देणार नाहीत पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना. नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचे आमचे दैवत मराठा समाजाचे कैवारी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहे आणि आता आरक्षण घेऊनच उठणार, अर्थात सगळ्या स्वरांची मागणी मान्य करूनच उठणार, सरकारला झुकवणार, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशा प्रकारचा इशारा, अशा प्रकारचा निर्धार थोडक्यात मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. लोकसभेला ज्या पद्धतीनं युतीचं नुकसान मनोज जरांगे पाटील यांनी केलं त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा तुम्हाला आउट करू अशा प्रकारचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. सुरुवातीला काय म्हणाले मनोज दादा ते बघूयात. तर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असतील तर याच्यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसला. तसं काय नाही, जिथं तिथं आम्ही दुमटा काढणारे लोक आहेत. माझी जाती एक आहे. आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना. आमचा जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असला तर मग शेवटी आमचं नावेलाच. आम्ही जिथले तिथे वस्तात आहेत ना राज्यभरासाठी. राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही. आम्ही खंबीर आहे, त्याची काही काळजी करायची गरज नाही. आम्ही सावध करतोय त्यांना, बाबा आम्हाला राजकारणात मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं, आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे, आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आउट करणार आम्ही त्यांना, तसे काही अडचण नाही. गेल्या 10 महिन्यांपासून सरकारवर विश्वास ठेवत आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी 5 महिन्यांपासून झालेली नाही. एवढा वेळ थोडीच लागतो. मी सलाईन का काढली, कुणाच्या शब्दाला मान दिला हे जाहीरपणे सांगू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर राज्य सरकारने मागेही 17 दिवस आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं होतं आणि आताही दुर्लक्ष करतील. मात्र लोकसभेला फटका बसला म्हणून दुर्लक्ष केलं तर यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसेल असा मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना इशारा दिलाय. पुढे ते असंही म्हणाले की आम्ही जर उमेदवार दिला तर एकाएकाची जिरवल्याशिवाय सोडणार नाही. समाजाचा छळ केला तर आम्हीही वस्ताद आहोत असा इशारा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. माझ्याशिवाय समाजाचं पानही हलत नाही. आम्ही खंबीर आहोत. आम्हाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही आरक्षण द्या, पण तुम्ही मजा बघणार असाल तर तुम्हाला विधानसभेतून आउट करू. आम्ही फक्त सावध करतोय असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. जोपर्यंत काम होत नाही, विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर आमचा विश्वास नाही. निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करा. नाही केली तर आम्ही नाव घेऊन सांगू. आरक्षणाबाबत आज संध्याकाळपर्यंत कळेल. नाही कळालं तर सलाईन काढून फेकून देऊ असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा आता मनोज जरांगे पाटील हे मैदानामध्ये उतरलेले आहेत मराठा आरक्षणासाठी, सगळ्या स्वरांच्या मागणीची अंमलबजावणी करण्यासाठी. त्यामुळे सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या समोर झुकतंय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यासोबतच जर तुम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांचे फॅन असाल आणि मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.